ची बातमी म्हणजे उद्धव ठाकरे दुपारी 1 वाजता सहभागी होणार आहेत। विशेष अधिवेशनावर जी सविस्तर चर्चा होणार आहे, प्रस्तावावर सविस्तर चर्चा होणार आहे आणि या दुपारी 1 वाजता आयोगाचा अहवाल हा पटलावर जो आहे तो ठेवला जाईल। मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण अशी माहिती सूत्रांकडून मिळते। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊयात गिरीश यांच्याकडे। गिरीश, नक्कीच नोकरी आणि शिक्षणामध्ये 10% आरक्षण देण्यासंदर्भात सरकार आग्रही असल्याचं समजतंय आणि हा जो मसुदा आहे हे अधिवेशनामध्ये पटलावर ठेवण्यात येण्याचं बोललं जातं। 1 वाजता हा जो मसुदा आहे तो पटलावर येईल आणि याचा कायद्यात रूपांतर होईल असं सुद्धा बोललं जातं। यावर चर्चा देखील झडणार आहे। जो आरक्षणाचा टक्का आहे तो वाढावा यासाठी सुद्धा काही नेते प्रयत्नशील असणार आहेत। ही जी मर्यादा आहे ती 10 ते 12% 13% न्यावी अशी सुद्धा नेत्यांची मागणी असल्याची माहिती आहे। त्यामुळे आज नेमकं या विशेष सत्रामध्ये काय घडणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित असणारे, काही नेत्यांची भाषणे या ठिकाणी होणार आहेत आणि राज्य कॅबिनेटची बैठक जी आहे ती सुद्धा आता सुरू झाल्याची माहिती आहे। यामध्ये हा विषय मांडला गेलेला आहे। सरकार आग्रही आहे ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायचे आणि त्यासोबतच नोकरी आणि शिक्षणामध्ये हे आरक्षण कायमस्वरूपी लागू होईल। एक विशेष आणि स्वतंत्र आरक्षण दिलं जाईल असं सुद्धा बोललं जाते आणि त्यामुळे आता नेमकी भूमिका सरकारची कशा पद्धतीनं मराठा आरक्षण देण्यासंदर्भात आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। वृषाली, तर हा तो मसुदा आहे जो आता एक्सक्लुझिव्हली आपण TV9 मराठीवर पाहत आहे। राज्य मागासवर्ग आयोगाच्या मसुद्याला कॅबिनेट बैठकीमध्ये मंजुरी मिळालेली आहे आणि हाच तो मसुदा आहे जे आपण आता TV9 मराठीच्या स्क्रीनवर पाहत आहे। राज्य मागासवर्ग आयोगाच्या मसुद्याला कॅबिनेट बैठकीमध्ये मंजुरी मिळालेली आहे आणि हीच ती मसुद्याची कॉपी आहे जी आता TV9 मराठीच्या हाती लागलेली आहे आणि एक्सक्लुझिव्हली TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी मराठा आरक्षणाचा हा मसुदा जो आहे तो आपण या ठिकाणी पाहत आहे। मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि राज्य मागासवर्ग आयोगाच्या मसुद्याला कॅबिनेट बैठकीमध्ये मंजुरी मिळालेली आहे। राज्य मागासवर्ग आयोगानं आपला अहवाल, आपला मसुदा जो आहे तो सादर केलेला आहे आणि यानंतर आता यावर सविस्तर चर्चा अधिवेशनामध्ये होणार आहे। कॅबिनेट बैठकीमध्ये जो हा मसुदा मंजूर झालेला आहे तर तो हा पेपर, ही कॉपी जी आहे ती आपण पाहत आहे, ही मसुद्याची कॉपी आहे आणि राज्य मागासवर्ग आयोगाच्या मसुद्याला कॅबिनेट बैठकीमध्ये मंजुरी मिळाली आहे ती हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहताय। मराठा आरक्षणाचा मसुदा एक्सक्लुझिव्हली TV9 मराठीच्या स्क्रीनवर आपण पाहताय। पुन्हा एकदा या संदर्भात थेट जाऊयात गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, नक्कीच आपण ही कॉपी पाहतोय आणि या कॉपीमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे ते म्हणजे प्रवेश प्राधिकरण याचा शैक्षणिक संदर्भातील प्रवेशांच्या संदर्भातील अर्थ प्रविष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश देण्यासाठी जबाबदार असलेले शैक्षणिक संस्थांचे पर्यवेक्षण व नियंत्रण करण्याचा अधिकार असणारे प्राधिकरण असं आहे, असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे आणि जवळपास बरेचसे मुद्दे यामध्ये टाकण्यात आलेले आहे। क ख ग ट पर्यंत हे सगळे मुद्दे आहे आणि त्यासोबतच यामध्ये आपण जर पाहिलं तर हे संपूर्ण 7 ते 9 आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये हे मसुदा आहे जो तयार केला आहे। 17 पानांचा हा मसुदा आहे जो आता ठेवण्यात आलेला आहे पटलावरती आणि 10% आरक्षण जे आहे ते या ठिकाणी सरकारच्या मार्फत देण्यात आलं आहे मराठ्यांना असं बोललं जातं। ही सगळी दृश्य आपण पाहतो या ठिकाणी की खंड जे आहेत ते सुद्धा 19 खंड आहेत आणि या खंडांमध्ये अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणताना कोणतीही अडचण उद्भवल्यास शासकीय राजपत्र प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे ती अडचण दूर करण्याचा अधिकार राज्य शासनाकडे घेण्यात आलेला आहे असं देखील स्पष्टपणे म्हटलेलं आहे। 17 पानाचा हा सगळा मसुदा आहे, हे बिल आहे आणि या बिलाचं आता कायद्यामध्ये रूपांतर होईल। हे बिल ठेवण्यात येईल कॅबिनेट बैठकीमध्ये, हे बिल मांडण्यात आले राज्य सरकारकडून आणि आपण पाहतोय की या ठिकाणी आता कॅबिनेट बैठकीला सुद्धा सुरुवात झालेली आहे। बरेचसे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, ते सुद्धा उपस्थित आहेत आणि नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे की मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न निर्माण होत आहेत, समाजामध्ये भांडण होत आहेत आणि सामान्य प्रशासनाकडे दुर्लक्ष होत आहे। मराठा समाजामध्ये ही चीड आहे अशी भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्याचं बोललं जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बैठकीला आता बरेचसे नेते उपस्थित राहिलेले आहेत। या नाना पटोले आहेत, अनिल परब आहेत, अजय चौधरी, सतेज पाटील, विजय वडट्टीवार, त्यासोबतच अनिल देशमुख हे इतर नेते उपस्थित राहिलेले आहेत। मराठा समाजाच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मवियाच्या आमदारांची सुद्धा आता बैठक विधिमंडळ मधील काँग्रेस कार्यालयामध्ये सुरू झाल्याची माहिती आहे। एकीकडे कॅबिनेट बैठक आहे, दुसरीकडे मराठा समाजाबाबतची नेमकी भूमिका सरकारची काय असणार आहे याबाबत काँग्रेस सुद्धा बैठक घेताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता नेमकी भूमिका सरकारची काय असणार आहे मराठा आरक्षणासंदर्भातली याबाबत जे वातावरण आहे ते तापू लागले। वृषाली, या मराठा आरक्षणाच्या या मसुद्यामधले ठळक मुद्दे नेमके काय आहेत गिरीश?
नक्कीच आपण जर पाहिले तर ठळक मुद्दे यामध्ये स्पष्टपणे म्हटण्यात आलेलं आहे की 10% जे आरक्षण आहे ते यांना भेटणार आहेत। एकतर महाराष्ट्र राज्याच्या संबंधात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणून विवक्षित समाज विनिर्दिष्ट करण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्यातील अशा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांच्या उन्नतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील व पदांवरील नियुक्त्यांसाठी पदांच्या आरक्षणासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता हे विधेयक मांडण्यात आलेलं आहे असं म्हणण्यात आलेलं आहे। या अधिनियमास मान्यता देण्यात यावी असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे। त्यासोबतच शैक्षणिक संस्था यामध्ये भारताच्या संविधानाचा अनुच्छेद 30च्या खंड 1 मध्ये निर्दिष्टित केलेल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांव्यतिरिक्त संबंधित महाराष्ट्र अधिनियमांद्वारे किंवा त्यान्वये स्थापन केलेल्या विद्यापीठांसह ज्यांना शासनाचे सहाय्यक म्हणून अनुदान मिळते, शासनाची मालकी व नियंत्रण असलेल्या महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्था मग त्या राज्याकडून अनुदान असोत किंवा अनुदानित नसोत यांचा समावेश होतो असं स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं आहे। दुसरं म्हणजे यामध्ये शासन किंवा राज्य शासन याचा अर्थ महाराष्ट्र शासन असा आहे। विहित याचा अर्थ अधिनियमाखाली केलेल्या नियमांद्वारे विहित केलेले असा आहे। लोकसेवा व पदे याचा अर्थ राज्याच्या कारभाराशी संबंधित असलेल्या सेवा व पदे असा आहे आणि त्यामध्ये स्थानिक प्राधिकरण महाराष्ट्र सरकारी संस्था अधिनियम 1960 अन्वये नोंदणी केलेल्या आणि त्याच्यात राज्य शासन भागधारक आहे अशी सरकारी संस्था याचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे। सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय याचा अर्थ भारताच्या संविधानाचा अनुच्छेद 342 क नुसार महाराष्ट्र राज्याच्या प्रयोजनासाठी व अधिनियमान्वये विशिष्ट केलेले सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय असा अर्थ यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। राज्य याचा अर्थ महाराष्ट्र राज्य असा आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे। यासोबतच या अधिनियमात पुढील पदांखेरीज राज्यातील लोकसेवांमध्ये व पदांवर केलेल्या सर्व सरळ सेवा प्रयोजन भरतीसाठी व नियुक्तींसाठी लागू असेल असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे। मराठा समाजास याद्वारे राज्याच्या प्रयोजनासाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणून राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय विनिर्दिष्टित करण्यात येत आहे असं स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे। हा पॉईंट क्रमांक 3 आहे। ट मध्ये या मसुद्यामध्ये ट जो भाग आहे त्यामध्ये तिसरा मुद्दा आहे आणि मराठा समाज पुन्हा एकदा वाचून दाखवतो। मराठा समाजास याद्वारे राज्याच्या प्रयोजनासाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणून राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असणारे विनिर्दिष्टित करण्यात येत आहे असं स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे। हा अधिनियम पुढील पदांखेरीज राज्यातील लोकसभांमध्ये लोकसेवेमध्ये व पदांवर केलेल्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी व नियुक्त्यांसाठी लागू असेल। वैद्यकीय तांत्रिक व शिक्षण क्षेत्रातील अतिविशेषकृत पदे त्यासोबतच बदलीद्वारे किंवा प्रतिनियुक्तीद्वारे भरावयाची पदे 45 दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या तात्पुरत्या नियुक्त्या आणि कोणत्याही संवर्गातील किंवा श्रेणीतील एकल म्हणजे एकाकी पद याचा देखील उल्लेख यामध्ये वृषाली करण्यात आलेला आहे। बरोबर गिरीश, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। जर ठळक मुद्दा आपण पाहायला गेला आदेशाद्वारे ती अडचण दूर करण्याचा अधिकार राज्य शासनाकडे घेण्यात आलेला असं देखील स्पष्टपणे म्हटलेलं आहे। 17 पानाचा हा सगळा मसुदा आहे, हे बिल आहे आणि या बिलाचं आता कायद्यामध्ये रूपांतर होईल। हे बिल ठेवण्यात येईल। कॅबिनेट बैठकीमध्ये हे बिल मांडण्यात आले राज्य सरकारकडून आणि आपण पाहतोय की या ठिकाणी आता कॅबिनेट बैठकीला सुद्धा सुरुवात झालेली आहे। बरेचसे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, ते सुद्धा उपस्थित आहेत आणि नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे की मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न निर्माण होत आहेत, समाजामध्ये भांडण होत आहेत आणि सामान्य प्रशासनाकडे दुर्लक्ष होत आहे। मराठा समाजामध्ये ही चीड आहे अशी भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्याचं बोललं जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बैठकीला आता बरेचसे नेते उपस्थित राहिलेले आहेत। या नाना पटोले आहेत, अनिल परब आहेत, अजय चौधरी, सतेज पाटील, विजय वडट्टीवार, त्यासोबतच अनिल देशमुख हे इतर नेते उपस्थित राहिलेले आहेत। मराठा समाजाच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मवियाच्या आमदारांची सुद्धा आता बैठक विधिमंडळ मधील काँग्रेस कार्यालयामध्ये सुरू झाल्याची माहिती आहे। एकीकडे कॅबिनेट बैठक आहे, दुसरीकडे मराठा समाजाबाबतची नेमकी भूमिका सरकारची काय असणार आहे याबाबत काँग्रेस सुद्धा बैठक घेताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता नेमकी भूमिका सरकारची काय असणार आहे मराठा आरक्षणासंदर्भातली याबाबत जे वातावरण आहे ते तापू लागले। वृषाली, या मराठा आरक्षणाच्या या मसुद्यामधले ठळक मुद्दे नेमके काय आहेत गिरीश? नक्कीच आपण जर पाहिले तर ठळक मुद्दे यामध्ये स्पष्टपणे म्हटण्यात आलेलं आहे की 10% जे आरक्षण आहे ते यांना भेटणार आहेत। एकतर महाराष्ट्र राज्याच्या संबंधात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणून विवक्षित समाज
विनिर्दिष्ट करण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्यातील अशा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांच्या उन्नतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील व पदांवरील नियुक्त्यांसाठी पदांच्या आरक्षणासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता हे विधेयक मांडण्यात आलेले आहे असं म्हणण्यात आलेलं आहे। या अधिनियमास मान्यता देण्यात यावी असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे। त्यासोबतच शैक्षणिक संस्था यामध्ये भारताच्या संविधानाचा अनुच्छेद 30च्या खंड 1 मध्ये निर्दिष्टित केलेल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांव्यतिरिक्त संबंधित महाराष्ट्र अधिनियमांद्वारे किंवा त्यान्वये स्थापन केलेल्या विद्यापीठांसह ज्यांना शासनाचे सहाय्यक म्हणून अनुदान मिळते, शासनाची मालकी व नियंत्रण असलेल्या महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्था मग त्या राज्याकडून अनुदान असोत किंवा अनुदानित नसोत यांचा समावेश होतो असं स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं आहे। दुसरं म्हणजे यामध्ये शासन किंवा राज्य शासन याचा अर्थ महाराष्ट्र शासन असा आहे। विहित याचा अर्थ अधिनियमाखाली केलेल्या नियमांद्वारे विहित केलेले असा आहे। लोकसेवा व पदे याचा अर्थ राज्याच्या कारभाराशी संबंधित असलेल्या सेवा व पदे असा आहे आणि त्यामध्ये स्थानिक प्राधिकरण महाराष्ट्र सरकारी संस्था अधिनियम 1960 अन्वये नोंदणी केलेल्या आणि त्याच्यात राज्य शासन भागधारक आहे अशी सरकारी संस्था याचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे। सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय याचा अर्थ भारताच्या संविधानाचा अनुच्छेद 342 क नुसार महाराष्ट्र राज्याच्या प्रयोजनासाठी व अधिनियमान्वये विशिष्ट केलेले सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय असा अर्थ यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। राज्य याचा अर्थ महाराष्ट्र राज्य असा आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे। यासोबतच या अधिनियमात पुढील पदांखेरीज राज्यातील लोकसेवांमध्ये व पदांवर केलेल्या सर्व सरळ सेवा प्रयोजन भरतीसाठी व नियुक्तींसाठी लागू असेल असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे। मराठा समाजास याद्वारे राज्याच्या प्रयोजनासाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणून राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय विनिर्दिष्ट करण्यात येत आहे असं स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे। हा पॉईंट क्रमांक 3 आहे। ट मध्ये या मसुद्यामध्ये ट जो भाग आहे त्यामध्ये तिसरा मुद्दा आहे आणि मराठा समाज पुन्हा एकदा वाचून दाखवतो। मराठा समाजास याद्वारे राज्याच्या प्रयोजनासाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणून राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असणारे विनिर्दिष्ट करण्यात येत आहे असं स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे। हा अधिनियम पुढील पदांखेरीज राज्यातील लोकसेवेमध्ये व पदांवर केलेल्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी व नियुक्त्यांसाठी लागू असेल। वैद्यकीय तांत्रिक व शिक्षण क्षेत्रातील अतिविशेषकृत पदे त्यासोबतच बदलीद्वारे किंवा प्रतिनियुक्तीद्वारे भरावयाची पदे 45 दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या तात्पुरत्या नियुक्त्या आणि कोणत्याही संवर्गातील किंवा श्रेणीतील एकल म्हणजे एकाकी पद याचा देखील उल्लेख यामध्ये वृषाली करण्यात आलेला आहे। बरोबर गिरीश, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। जर ठळक मुद्दा आपण पाहायला गेला